अतिप्राचीन अशा भक्त कल्याणार्थ युगानुयुगे वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या मंदिराचा याच शिवदर्शन भागात जीर्णोद्धार करून लक्ष्मी मातेचं दाक्षिणात्य धाटणीचं भव्य मंदिर उभारून आबांनी आपल्या कार्याचा श्री गणेशा केला। हे लक्ष्मी मंदिर आज एक जागृत स्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। अतिशय जागृत अशी ही देवी पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भक्त भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे आणि म्हणूनच इथे या देवीच्या दर्शनासाठी भक्त नित्यानं येत असतात। अशा या भक्तवत्सल लक्ष्मी मातेच्या चरणी आपली आणि समस्त भक्ती भाविकांची सेवा रुजू व्हावी म्हणून देवीच्या स्तुतिसुमनांनी विविध कलापुष्पांनी देवीची सेवा घडावी या उद्देशानं आबांनी भक्तियुक्त अंतःकरणानं देवीच्या चरणी वाहिला तो हा पुणे नवरात्र उत्सव। हा महोत्सव भक्तांच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवणारा ठरलाय। देशभरातील अनेक नामवंत कलावंतांनी या महोत्सवात आपली हजेरी लावली। त्यामुळेच नवरात्रीमध्ये सातत्यानं 9 दिवस विविध उपक्रमांबरोबरच संगीत महोत्सव साजरा करणारा पुणे नवरात्र महोत्सव हा देशातील एकमेव महोत्सव ठरलाय। सर्वांसाठी विनामूल्य असणारा हा महोत्सव इतक्या भव्य प्रमाणात साजरा होणं हा फक्त पुणेकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मानदंड ठरलाय। यंदा या उत्सवानं 17 वर्ष पूर्ण केली। आबांचं हेच तर वैशिष्ट्य आहे। कोणतंही काम हाती घेतलं तर ते तडीस न्यायचं, त्यामध्ये सातत्य राखायचं, यासाठी आबा जीवाचं रान करतात। पुणे नवरात्र महोत्सव नावाचा एक मोठा महोत्सव या ठिकाणी होत असतो आणि त्याच्यामध्ये पुढाकार हे आबा बागुल घेत असतात। त्या महोत्सवाला धरून विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं अशा मान्यवरांना पुरस्कार देण्याच्या संबंधीचा एक प्रघात गेल्या काही वर्षापासून त्यांनी सुरू केलेला आहे। फार मोठे स्पॉन्सर नाहीत, त्याला एमटीडीसीचं सहकार्य नाही, आयटीडीसीचं सहकार्य नाही, तरी सुद्धा हा सांस्कृतिक महोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो साजरा करतो त्याचं अभिनंदन। यशस्वी होता कौतुक करतात नेहमीच आई बाबा, यशस्वी होता कौतुक करती नेहमीच आई बाबा, यशापयशाची तमान धरता साथ देई आबा। या पुण्यनगरीचं जे सांस्कृतिक महात्म्य सांगणारा जे अनेक महोत्सव वेळोवेळी होत असतात, या सर्व महोत्सवांमध्ये पुणे नवरात्र महोत्सवाचं एक आगळं वेगळं स्थान आहे आणि हे स्थान यांनी आबा बागुल आणि जयश्री बागुल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या अपार मेहनतीमुळे त्यांना ते प्राप्त झालेलं आहे। नवरात्र महोत्सवात साऱ्या विद्यांचा, साऱ्या कलांचा एक पूजेतला राजोपचार म्हणून तो करावा। हे लोकरंजन आणि मनोरंजन नाहीये। आपण जे करताय ती त्या महालक्ष्मीची एक पूजाच आहे। ज्या ठिकाणी अशी पूजा करण्याची ताकद नसेल तिथं गुरुजी म्हणतात नृत्य, वाद्य, नाट्य, संगीत राजोपचारार्थे अक्षतां समर्पयामी, अक्षता टाकून भागवावं लागतं। आबा ते राजोपचार एखाद्याला सम्राटाला शोभतील अशा भव्य वैभवानं आपण करत आहात। आपण महालक्ष्मीचे खरे उपासक आहात। हीच तुमची उपासना अखंड चालत राहावो आणि हा पुण्यात जे पिकतं ते इतरत्र विकतं। महाराष्ट्रभर लोकांना असे महोत्सव करण्याची आपल्याकडून प्रेरणा मिळो। आबा बागुलांचं एक वैशिष्ट्य आहे, आपला प्रभाग, आपलं वॉर्ड हे काम करत असताना या शहराचं व्यापक हित लक्षात घेऊन जे काही नियम करण्यात येतील, जे कायदे करण्यात येतील, जो सार्वत्रिक निर्णय घेतला जाईल तो शहराच्या हिताचा असला पाहिजे, नागरिकांच्या हिताचा असला पाहिजे, अशी व्यापक दृष्टी जर त्याला लाभलेली आहे। आणि आपल्या वॉर्डमध्ये तरी पंडित भीमसेन जोशींच्या कला दालनापासून कितीतरी गोष्टी त्या ठिकाणी घडवलेल्या आहेत। उत्तम व्यायामशाळा केली, उत्तम ध्यान केंद्र केलं, उत्तम बाल मनोरंजन केंद्र केलं, लहान मुलांचं फुलपाखरू उद्यान केलं। आज त्या ठिकाणी 7 आश्चर्य जगातली 8 आश्चर्य ती उभी राहणार आहेत आणि ती नितीन देसाईंच्या मार्गदर्शनाखाली असा हा कल्पक नगरसेवक, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचं आणि या पुणे शहराचं भाग्य आहे की असा एक उत्तम नगरसेवक या पुणे शहराला, पुणे महानगरपालिकेला लाभलेला आहे। आबा बागुलांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की 17 वर्षाचा हा मोठा परंपरेचा वृक्ष त्यांनी जोपासलेला आहे
आणि त्याचबरोबर फक्त राजकारण नाही तर समाजकारणाचाही खूप मोठा भाग त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला इतर वक्त्यांकडनंही कळाला आणि प्रत्यक्ष त्यांचं काम पाहतानाही लक्षात आलं. आबाला मी नगरसेवक झाल्यापासून ओळखतो. अंकुशनं थोडं सांगितलं की म्युन्सिपाल्टीत कसं काम केलं. म्युन्सिपाल्टीत सुद्धा चांगलंच त्यांनी काम केलेलं आहे. आबाच्या कामाला माझ्या कायमच्या सदिच्छा आहेत. पुणे नवरात्र महोत्सव हा गेले 17 वर्ष या देशाच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये हा कार्यक्रम सातत्यानं आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पडतोय. कोणत्याही नवीन संकल्पना, कोणतंही नवीन काम आणि कोणताही नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम याची सुरुवात जर खऱ्या अर्थात कोण करत असेल तर ते आबा बागुल करतात असं म्हणलं तर आज या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही.